आणि त्यासाठी आपल्याला या ताई मदत करणार आहेत. या संदर्भात जर तुम्हाला काही प्रश्न नाही तर तुम्ही नक्की विचारू शकता. नक्की आपण तो प्रयोग करूया, कारण फक्त ऐकणं आणि प्रत्यक्षात कृती करणं याच्यामध्ये खूप फरक असतो. तर प्रत्यक्षात तुम्ही जेव्हा जाताल ना, आपण बँक अशी तयार करूया, तिथं कोणी कस्टमर होऊ दे, कोणी क्लर्क होऊ द्या, कोणी कॅशियर होऊ दे, कोणी बँक मॅनेजर होऊ दे आणि कोणी मे आय हेल्प यू. ओके, पण त्याच्या आधी तुम्ही थोडंसं तुमचं नॉलेज वाढवायचं आहे. जिथे जिथे तुम्हाला काय काय गोष्टी माहीत पाहिजे त्या गोष्टी तुम्ही अभ्यास करा, माहिती करून घ्या, पप्पांकडून मम्मीकडून माहिती करून घ्या आणि मग प्रत्यक्षात आपण बँक चालवूया. बरोबर की नाही? आता आपण एक दुसरं सेशन मी थोडक्यात घेणार आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या उच्च शिक्षणासाठी आपण बोलणार आहोत. बरोबर. आता उच्च शिक्षण म्हणजे काय, तर कोणाला कोणीतरी स्वप्न बघितलेली आहे, पुढे जाऊन मला डॉक्टर व्हायचं आहे, मला वकील व्हायचं आहे, मला सीए व्हायचं आहे. जसं मॅडमनी हे 9 दिवसामध्ये इतके सुंदर कार्यक्रम राबवले, म्हणजे त्या त्या क्षेत्रामध्ये महिलांनी खूप छान करिअर केले. तर प्रत्येकाला असं वाटतं की मी सुद्धा उद्या तिथे असेल. बरोबर. तर उच्च शिक्षणासाठी आपल्याला बँक सुद्धा कर्ज देते, हे पण माहित घ्या, कारण त्याच्यासाठी सुद्धा प्रत्येकाची तेवढी आपल्या हे नसते, मम्मी पप्पांकडे की तेवढे पैसे नसतात. आता डॉक्टर होणं म्हणजे कोट्यवधी रुपये लागतात, पण तुम्ही जर गव्हर्नमेंटमध्ये ऍडमिशन घेतलं तर फार कमी खर्चामध्ये तुम्ही डॉक्टर होऊ शकता. बरोबर. तर मी तुम्हाला थोडक्यात माझ्या मुलांची गोष्ट सांगणार आहे. अर्थात आपली स्तुती आपण करू नये हे जरी खरं असलं तरी सुद्धा तुम्हाला त्यांच्यापासून निश्चित प्रेरणा मिळतील याची मला खात्री. मी जसं सांगितलं की मला 2 मुलं आहेत. माझी मुलगी डॉक्टर शुभदा आणि मुलगा डॉक्टर सौरभ. डॉक्टर शुभदा जी 1ली पासून 12वी पर्यंत कधीही तिने पहिला नंबर सोडला नाही आणि 1ली ते 9वी पर्यंत तिने कधीही क्लास लावला नाही. क्लासवर आपण कधी डिपेंड राहू नये. बरोबर की नाही? शाळेमध्ये तुम्हाला खूप सुंदर शिकवतात, पण घरी गेल्यानंतर त्याचं चिंतन करणं, मनन करणं, स्वतः नोट्स काढणं आणि स्वतः अभ्यास करणं याच्यावर तुम्ही सगळ्यांनी जास्तीत जास्त भर द्या. मी आई वडिलांची क्लासला पाठवणं म्हणून जबाबदारी संपते किंवा मी क्लासला गेलो म्हणून मी समाधानी आहे असं नाहीये. बरोबर. 100% अभ्यास हा आपण स्वयं अध्ययन याच्यामधून करायचा. हे मी स्वतः अनुभवलंय, मी माझ्या मुलांमध्ये ते रुजवलंय आणि म्हणून मी तुम्हाला ठामपणे सांगते की तुम्ही जेवढा स्वतःहून अभ्यास करताल तेवढे तुम्हाला यश मिळेल. त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं, छोटे छोटे टार्गेट्स करा की तुम्ही आज तुम्हाला 50% मिळेल. कोणाला तरी सगळेच काही 90% पर्यंत जात नाही, पण 50% वाला सुद्धा मुलगा डॉक्टर होतो हे लक्षात ठेवा. का? तेव्हा जेव्हा तो मुलगा म्हणतो की आज मी 50% मिळवले, उद्या मी 60% मिळवणार. 60% वाला मुलगा काय म्हणतो, मी 70%. 70% म्हणतो मी 80, 90. असं जिथे आपण आहोत तिथे एक पाऊल पुढे जाणे याला म्हणतात प्रगती. आणि ही प्रगती आपल्या सर्वांना करायची. आलं लक्षात? कारण तुम्ही देशाचे उज्ज्वल भविष्य आहात. त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचे तुम्ही तुमच्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करणार आहात आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं तुम्ही एक चांगला माणूस होणार आहात. समाजामध्ये तुम्हाला समाज चांगला घडवायचा आहे आणि हे घडवण्याचं काम, पवित्र काम आपले शिक्षक वर्ग करत असतात. म्हणून नेहमी रिस्पेक्ट, नेहमी आदर आपल्या शिक्षकांबद्दल आपल्या मनामध्ये हा असलाच पाहिजे. खूप छान काम, देवाचं काम जे असतं ते शिक्षकांचं काम असतं, एवढे लक्षात ठेवा. आणि मला प्रत्येक टीचरांच्या बद्दल आपल्या मनामध्ये रिस्पेक्ट हा असलाच पाहिजे. त्यामुळे तुम्ही, मी जसं सांगितलं की तुम्ही टार्गेट्स ठेवा आणि ते टार्गेट्स तुम्ही 100% पहा, हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला मला आवर्जून का सांगायचं आहे, कारण तरच आपली प्रगती होत असते, हे लक्षात ठेवा. माझ्या मुलीला 12वी नंतर 11वी 12वीला फक्त मी क्लास लावला कारण तिला मेडिकलला जायचं होतं, पण पहिल्याच प्रयत्नात तिला MBBSला ऍडमिशन मिळालं गव्हर्नमेंटमध्ये. ओके. नीट परीक्षा ही त्यावेळेला पहिल्यांदा आली होती, म्हणजे डिसेंबर पर्यंत तिने CETचा अभ्यास केला आणि 3 महिन्यामध्ये जानेवारीमध्ये डिक्लेअर केलं गव्हर्नमेंटनी की तुम्हाला आता नीट द्यायची. हार्डली मार्चमध्ये नीट परीक्षा होती. 3 महिन्यामध्ये तिने नीटचा अभ्यास केला आणि पहिल्या प्रयत्नात तिला गव्हर्नमेंटला ऍडमिशन मिळालं. सांगायचं तात्पर्य टाळ्या आपण शेवटी वाजूया, कारण पुढे खूप छान गोष्टी आहेत, ते तुम्हाला मी सांगणार आहे.
पण मग तिला जेव्हा MBBS ॲडमिशन मिळालं तेव्हा सुद्धा ती पहिल्या प्रयत्नात पासआउट झाली आणि तिला नायरमध्ये MS गायनेकॉलॉजिस्ट म्हणून सुद्धा पहिल्या अटेम्प्टमध्ये पहिल्यांदा ॲडमिशन मिळालं गव्हर्नमेंटमध्ये. त्यावेळेला 2019 कोविड सुरू झाला. म्हणजे जगामध्ये कोविड, तुम्ही सगळ्यांना माहिती आहे, कोविड महामारी जगामध्ये आपण अनुभवलेली अतिशय वाईट दिवस होते. त्यावेळेला कोविडमध्ये ती गायनेकॉलॉजिस्ट म्हणून काम करत होती आणि ती असल्यामुळे शिकत असल्यामुळे तिला घरी जायला परमिशन नव्हते, सुट्टी घ्यायला परमिशन नव्हती. सुट्टी घेतली तुम्ही कायम घरी जा, तुम्ही डॉक्टर होऊ शकत नाही आणि डॉक्टर होण्याचं स्वप्न तिचं संपत होतं. मग तिने काय केलं, जिद्दीने 3 महिने, पहिले 3 महिने, त्यावेळेला मुंबईमध्ये सगळे हॉस्पिटल बंद होते. प्रायव्हेट हॉस्पिटलवाल्यांनी घाबरून सगळे हॉस्पिटल बंद ठेवले, कारण कोविड होऊ नये, आपण मरू नये. पण हे स्टुडंट असल्यामुळे त्यांना नाईलाजाने कोविडमध्ये काम करावं लागलं आणि पहिले 3 महिने तिने 500 कोविड पॉझिटिव्ह महिलांच्या डिलिव्हरी म्हणजे बाळंतपण केलं तिने आणि तिच्या टीमने. किती? 500 महिलांच्या कोविड पॉझिटिव्ह महिलांचे, जिथं आपण घराच्या बाहेर सुद्धा पडू शकत नव्हतो, तो पॉझिटिव्ह आहे की नाही हे सुद्धा माहीत नव्हतं, तरी आपण घाबरत होतो. किती फूट अंतर ठेवत होतो माणसांपासून, 1 हात. तिथे प्रत्यक्षात त्यांनी डिलिव्हरी केल्या, रक्ताचा संपर्क आला. एवढं त्यांनी काम अफाट, म्हणजे ते आठवलं तरी माझ्या अंगावर लागेल, एवढं वाईट काम त्यांनी त्यावेळेला केलं. तर त्याची दखल फ्रान्समध्ये घेतली गेली की तुम्ही भारतामध्ये मुंबईमध्ये नायर हॉस्पिटलमध्ये असं काय काम केलं जिथे तुम्ही 500 महिलांच्या डिलिव्हऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या. तर त्याच्यामध्ये तिची मुलाखत घेतली गेली आणि त्यांच्या फ्रान्समध्ये ती मुलाखत तिथं छापून आली. त्यांनी मेल सुद्धा केला की ही मुलाखत तुमची मी तुम्हाला छापलेली तुम्हाला मी पाठवते. म्हणजे एवढं मोठं काम त्यावेळेला त्यांनी तिथे केलं. PPE किट जो आपण घालतो, आपण फक्त बघितलं होतं टीव्हीवर, त्या इथून इथपर्यंत सगळं झाकलेलं असायचं. तर त्या PPE किट घातला ना तर तुम्हाला वॉशरूमला जाता येत नव्हतं. 10 तास 12 तास तुम्ही कंट्रोल करायचं आणि तो एकदा घातला की त्या रूममध्ये गेल्यानंतर तो काढता येत नव्हता. आणि अशा अवस्थेत त्या पाणी सुद्धा प्यायचं नाही, पाणी पण प्यायचं नाही, वॉशरूमला जायचं नाही, जेवण तर लांबच. आणि PPE किट काढायचं नाही, तो 12 तासांनी एक काढायचं, तेवढी परमिशन, कारण जेवढे PPE किट मिळाले त्याच्यावरच त्यांना काम करायचं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी 12-12 तास काम केलं आणि त्यांनीच नाही, त्यांच्या पूर्ण टीमनी केलं. त्याच्यामध्ये बहुतेक सगळे डॉक्टर्स सुद्धा त्याच्यामध्ये गेले आणि आम्ही सुद्धा रोज, म्हणजे आम्ही दोघांना, आम्हाला झोप येत नव्हती. आम्ही तिला फोन करायचो, का गं तुला पॉझिटिव्ह झालीस का, असं विचारायचो, कारण दुसरा काही पर्यायच नव्हता आमच्याकडे. तर ती म्हणायची नाही, अजून तरी मी पॉझिटिव्ह नाही झाली. पण तिने मला एक वाक्य जे सांगितलं ते मी तुम्हाला नक्की सांगेन की मम्मी, हे काम करण्यासाठी परमेश्वराने माझी निवड केली आणि तो माझी काळजी घेईल, तू नको काळजी करूस. आणि त्यानंतर मग मला सांगा, अशा मुलांवर आपल्याला किती स्वाभिमान असतं, किती आपल्याला त्यांचं प्राईड फील होतं. आणि मला असं वाटतं की तुमच्याही मम्मी पप्पांना, आई बाबांना आपल्या मुलाबद्दल असं फिलिंग झालं पाहिजे, असं काहीतरी महान कार्य तुम्हालाही करता आलं पाहिजे असं मला वाटतं. मुलगा सुद्धा माझा आता MS आर्थो कोल्हापूरमध्ये करतोय. जेव्हा 31 डिसेंबर आपण सगळे सेलिब्रेट करतो ना, तेव्हा ती लोक, जे लोक ड्रिंक घेऊन ॲक्सिडेंटमध्ये पडतात, फ्रॅक्चर होतात, त्या लोकांना जोडण्याचं काम ही लोक रात्रभर करत असतात. म्हणजे 31 डिसेंबर, दिवाळी हे ह्यांना काहीही नसतं. सलग 8 वर्ष, थोडे नाही, 12वी नंतर 8 वर्ष हे लोक हॉस्पिटलमध्ये, आणि गव्हर्नमेंट जॉब अतिशय अवघड आहे, तो त्यांनी केला. मला सांगण्याचा उद्देश काय की हे डॉक्टर होणं जेवढं सोपं आहे तेवढंच ते प्राईड फील आहे. ते तुम्हाला परमेश्वरानंतर डॉक्टर हा आपल्यासाठी देव आहे, कारण तो परमेश्वर फक्त जे जन्माला घालतो, पण वाचवण्याचं काम कोण करतं? डॉक्टर्स लोक करतात. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा मोठे होऊन डॉक्टर्स व्हा असं मला पण वाटतं. कारण डॉक्टर झाल्यानंतर मान्य आहे, मला खूप त्रास आहे, खूप प्रयत्न आहे, मेहनत आहे, पण तुम्हाला पैसा, समृद्धी, यश, स्टेटस आणि रिस्पेक्ट ह्या सगळ्या गोष्टी आपोआप मिळतात जेव्हा तुम्ही एक चांगले डॉक्टर्स होता. हे लक्षात घ्या. आणि शेवटी मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की खूप मेहनत करा, प्रचंड मेहनत करा, एक टार्गेट्स ठेवा. लाईफमध्ये आपल्याला काय व्हायचं आहे हे तुम्ही आजपासून ठरवा आणि त्या
तिथे तुम्हाला पोहोचायचं आहे, तेव्हापासून तो पाथवे आपल्याला, तो मार्ग तो तयार करायचा आहे. ठीक आहे, आणि त्याचं सातत्य ठेवा, कधीही डळमळू नका. कारण आपलं स्टुडंट लाईफ आहे. आपल्याला स्टुडंट लाईफ म्हणजे काय, आपल्याला फक्त अभ्यास करायचा आहे. बाकीच्या गोष्टी ह्या सगळ्या आपल्याला आपलं करिअर आपण जेव्हा अचीव करू तेव्हा करायच्या. त्यामुळे इतर कोणत्याही गोष्टींमध्ये आपण आता इंटरफेअर करायचं नाही. कुठल्या गोष्टीला आपण जास्त वेळ दिला पाहिजे हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आत्ताच्या पिढीला मोबाईल सारखं ग्रहण लागलंय. त्यामुळे आत्ता मोबाईल ही गोष्ट बाजूला ठेवा. आमची पिढी खूप खूप चांगली होती. मी म्हणते खूप आम्ही नशीबवान आहोत की आमच्या वेळेला मोबाईल नव्हता. आणि माझ्या मुलांची शेवटची पिढी असेल की त्यावेळेला पण मोबाईल नव्हता. आणि माझा मुलगा जेव्हा डॉक्टर झाला त्यानंतर मोबाईल खऱ्या अर्थाने, म्हणजे कोविड नंतरच, तेव्हा खऱ्या अर्थाने ती गरज होती म्हणून मोबाईल हातात आला. पण आता ती गरज आहे का हो? नाही. शाळेमध्येच असं तुम्हाला सांगतात की टीचर किंवा मोबाईल वापरायचा नाही, पण घरी गेल्या पहिला आपण काय बघतो, अरे माझा मोबाईल कुठे आहे, मला मोबाईल घे. बॅग फेकून दिली की पहिला मोबाईल. तर नाही, मैदानी खेळ खेळा, तुमची एनर्जी वाढवा, पौष्टिक आहार घ्या, भरपूर पाणी प्या, अभ्यासाचं नियोजन करा आणि मोबाईलपासून लांब राहा. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही पाळल्या आणि तंतोतंत त्याचं पालन केलं तर माझ्या मते तुम्ही सगळेजण एक यशस्वी उद्याची पिढी तयार होणार आहे, याच्यामध्ये मला अजिबात शंका नाही. आणि मला पूर्ण खात्री आहे तुम्ही सगळ्यांनी अगदी शांतपणे मला ऐकलं त्याबद्दल मी खरोखरच मला खूप छान वाटलं की सगळेजण खूप छान ऐकतात आहे. आणि मी मॅडमचं आणि सर्व स्टाफचं खूप आभारी आहे की त्यांनी मला बोलण्याची इथं संधी दिली. धन्यवाद.